मधी लाईन मध्ये घुसला अजून शांतपदी करतो. मध्ये आलाय तो. नहीं बोलेगा मैं मराठी. नाही हा जा. नहीं बोलेगा मैं मराठी. नहीं बोलेगा मैं मराठी. जय महाराष्ट्र. मी अडीच खंडागळे. काल एक माटुंगा येथे पेट्रोल पंपवरती अशी घटना घडली होती की कोणी एक बाईक चालक होता आणि पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला गेला. मराठी मुलगा होता. त्याच्या समोर अचानक हे दादा आले होते आणि ते गाडी त्यांनी पुढे टाकली आणि तो म्हणाला की तुम्ही गाडीमध्ये का टाकली. तिथे मी माझा नंबर होता. त्यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि तो मुलगा म्हणाला की मला हिंदी येत नाही, मराठी, मी मराठीमध्ये बोलेल, तुम्ही पण मराठीमध्ये बोला. हे म्हणाले की म्हणजे मराठी नाही आती है. त्याच्यामुळे एक वाद झाला. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. आज यांच्याशी संपर्क साधून आज आम्ही यांना बोलवलं आणि मी यांच्याशी संवाद केला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी मला दिलगिरी व्यक्त केली की ती जी घटना घडली त्या आणि मी जी गोष्ट बोललो असेल त्याबद्दल मी माफी मागतो. सन्माननीय राजसाहेबांची माफी मागतो. माझा हेतू असा नव्हता. लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तुम्हाला कधी कधी असं वाटतं की मराठी भाषेबद्दल काही बोललं की आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस मारतोच, पण मुळात तसं नसतं. मनसे ही समजावून पण सांगते. आम्ही सुरुवातीला समजवत असतो आणि जर ते समजावून तयार असतील तर मग आम्ही थोडक्यात तो विषय संपवतो. पण जर जास्त मुजोरी करत असतील तर मग त्यावेळेस आम्ही शांत बसत नाही. आणि ज्यावेळेस आम्ही यांच्याशी भेटलो, त्यांची मिसेस सुद्धा खूप सुंदर मराठी बोलतात. त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली की याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. आई एम सॉरी राज साहब जी, ठाकरे जी, मेरे को मराठी आता नहीं है लेकिन मैं फुल ट्राई करूंगा. महाराष्ट्र में रहते हुए मैं स्कूलिंग के अंदर मैं 8 साल तक सीखा था मराठी, लेकिन डेली नहीं बोलता हूँ इसलिए भूल गया हूँ. आई एम वेरी सॉरी राज साहब.